हॅलो एव्हरीवन. आपल्या रिटेल मॅनेजमेंट या मार्केटिंगच्या लेक्चरमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण हा जो टॉपिक आहे किंवा हा जो सब्जेक्ट आहे आज त्याचं पहिलं लेक्चर घेतोय, कारण की आपण जो मार्केटिंगचा दुसरा सब्जेक्ट आहे तो कालच्या लेक्चरला संपवला, इंटरनॅशनल मार्केटिंग. त्याच्या नोट्स तुम्ही प्रिपेअर करू शकताय. त्यामध्ये काही अडचणी असतील तर 100% मला कॉन्टॅक्ट करायचा आहे. आणि हा जो रिटेल मॅनेजमेंटचा सब्जेक्ट आहे यामध्ये आपल्याला जे काही सिलेबस दिलेला आहे, सिलेबसमध्ये 4 युनिट आहेत तुमच्या. रिटेल मॅनेजमेंट आहे, ओव्हरव्ह्यू त्याचा. रिटेल कन्झ्युमर अँड रिटेल स्ट्रॅटेजीज आहे. मर्चंडाइज मॅनेजमेंट अँड प्राइसिंग, मॅनेजिंग अँड सस्टेनिंग रिटेल. आता यामध्ये जो काही ओव्हरव्ह्यू दिलेला आहे फर्स्ट युनिटमध्ये आपण तो थोडासा डिस्कस करणार आहोत. जसं आपण इंटरनॅशनल मार्केटिंगचा सुरुवातीला जो सिलेबस आहे तो डिस्कस केल्यामुळे तुम्हाला लिंक मिळाली की कशा पद्धतीने हा सिलेबस कव्हर केलेला आहे, आपल्याला यामध्ये नक्की काय स्टडी करायचं आहे याची एक थोडीफार आयडिया तुम्हाला मिळते. आणि जनरली जो पहिला लेक्चर असतो तो खूप इम्पॉर्टंट असतो की त्यावरून तुम्हाला त्या सब्जेक्टचं नॉलेज येतं की मला यामध्ये जर स्टडी करायचं असेल तर कशा पद्धतीने प्रॉपर मॅनेजमेंट केलं पाहिजे. रिटेल मॅनेजमेंट, रिटेल हा वर्ड तुम्ही बऱ्याच वेळेस ऐकलेला आहे. रिटेलर्स ही जी कन्सेप्ट आहे ती जवळून तुम्ही स्वतः ऍज अ कस्टमर म्हणून अनुभव घेतलेला आहे. मग त्यामध्ये नक्की मॅनेजमेंट करायचं तर काय करायचं, किंवा हे जे क्षेत्र आहे, हा जो एरिया आहे, हा किती व्हास्ट झालाय. म्हणजे अगदी पूर्वी तुम्ही जर बघितलं तर रिटेलिंग हे फार स्मॉल स्केलवर बिझनेस होता रिटेलर्सचा, की तुमच्या नियर बाय एरियामध्ये किंवा जिथे फार कमी पॉप्युलेशन आहे अशा एरियामध्ये एखादा रिटेलर तुम्हाला सेलिंग करत होता. पण ही जी कन्सेप्ट आहे ती किती मोठ्या प्रमाणावर आता तो बिझनेस त्यांनी वाढवलाय, किंवा त्याच्या मॅनेजमेंटमध्ये एक्झॅक्टली काय येतं. आता सपोज तुम्हाला त्याचे सिग्निफिकन्स स्टडी करावे लागतील, इंट्रोडक्शन आणि मिनिंग कळेल, त्यावर कुठले फॅक्टर्स इन्फ्लुएन्स करतात रिटेल मॅनेजमेंटवर. जसं की प्रत्येक आपण सीबी स्टडी केला तरी सीबी वर सुद्धा इम्पॅक्ट करणारे जसे फॅक्टर्स आहेत, तर हे मॅनेजमेंट करायचं असेल तर आपल्याला कुठले फॅक्टर्स त्यासाठी इन्फ्लुएन्स करतात, किंवा स्कोप काय आहे रिटेल मॅनेजमेंटला, लक्षात आलंय. त्यानंतर रिटेलचं एक फॉर्मॅट दिलेला आहे ओव्हरव्ह्यू मध्ये, की ही जी रिटेलिंगची कन्सेप्ट आहे त्यामध्ये इंडियामध्ये ही कन्सेप्ट कशी आहे. फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर द ग्रोथ ऑफ ऑर्गनाइज रिटेल इन इंडिया. म्हणजे इंडियामध्ये जर तुम्ही रिटेलिंगचा स्टडी केला किंवा ह्याची ग्रोथ लेवल कशी आहे, कुठल्या स्टेजला आपण आज आहोत, आपल्याला आणखी काही डेव्हलपमेंट करण्याची गरज आहे का, ह्या छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी दिल्या. मल्टी चॅनल रिटेलिंग पण दिलेलं आहे, की कुठल्याही एकाच चॅनलच्या थ्रू तुमचे प्रोडक्ट्स किंवा सर्व्हिसेस डिस्ट्रीब्यूट केल्या जात नाही, तर यामध्ये वेगवेगळे चॅनल्स यूज केले जातात डिस्ट्रीब्युशनसाठी. आणि ते चॅनल्स कुठले आहेत त्यामध्ये टाइप्स दिलेले आहेत, ई टेलिंग आहे, त्याचं मिनिंग दिलंय, ऍडव्हान्टेजेस दिलेत, लिमिटेशन्स दिलेत. म्हणजे आपल्याला टोटली ह्या रिटेलिंगचं जे काही प्रोफाईल आहे ओव्हरव्ह्यू मध्ये जनरली त्याचं प्रोफाईल लक्षात येईल, की याला हे जे रिटेल मॅनेजमेंट आहे याला स्कोप कुठल्या एरियामध्ये आहे, आपण कशा पद्धतीने हे ग्रोथ कशी करू शकतो, इंडियामध्ये सध्या किती ग्रोथ झालेली आहे, या पद्धतीने आपण याचा इथे स्टडी करणार आहोत. आता यामध्ये काही ट्रेंड्स दिलेले आहेत, इमर्जिंग ट्रेंड्स इन रिटेलिंग. आता इम्पॅक्ट ऑफ ग्लोबलायझेशन ऑन रिटेलिंग. आता ग्लोबलायझेशनचा इम्पॅक्ट यावर काय आहे, जे काही नवीन नवीन प्रायव्हेटायझेशन, लायबरलायझेशन, ग्लोबलायझेशन, तर त्यापैकी ग्लोबलायझेशनचा इम्पॅक्ट काय आहे रिटेलिंगवर, किंवा आयटी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कशा पद्धतीने यूज केली जाते रिटेलिंग मध्ये. जसं की त्यांनी दिलंय आयटी इन रिटेल, importance, advantages, limitations, applications of IT in retail, EDI, barcoding, RFID tags, electronic surveillance, electronic shelf labels. म्हणजे इथे तुम्हाला अशा पद्धतीने काय केलं, की आयटीचे जे काही क्षेत्र आहे, आयटीचा जो काही सेक्टर आहे, आता आपण जसं रिटेलिंग मध्ये पॅकिंग मध्ये लेबलिंग मध्ये शिकलो की नाही, की त्यावर बारकोडिंग मार्किंग केलं जातं किंवा काही टॅग्स असतात ज्यामुळे तो प्रोडक्ट आपल्याला आयडेंटिफाय करता येतो. तर ह्याचा वापर रिटेलमध्ये कसा केला जातो, किंवा एफडीआय, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट इन रिटेलिंग, म्हणजे त्याचा एक सिनॅरिओ आपल्याला इथे इन शॉर्ट स्टडी करायचा आहे. त्याची गरज आहे का, नीड फॉर एफडीआय इन रिटेल
इंडियन रिटेल सिनॅरिओ. ओके. फ्रँचायझिंग म्हणजे काय आहे? आपण जसं फ्रँचायझर आणि फ्रँचायझिंग, तर फ्रँचायझर म्हणजे जी तुमची ऑर्गनायझेशन आहे, त्याचे टाइप्स किती आहेत फ्रँचायझिंगचे? फ्रँचायझी म्हणजे जी की एक ऑर्गनायझेशन आणि दुसरा फ्रँचायझिंग. तर ह्या फ्रँचायझिंगचं मीनिंग काय आहे? तर त्याचे लिमिटेशन्स काय येतात किंवा फ्रँचायझिंग इंडियामध्ये कशा पद्धतीने केलं जातं? तर ही जी काही बेसिक कन्सेप्ट आहे. ग्रीन रिटेलिंग म्हणजे काय आहे? ओके. एअरपोर्ट रिटेलिंग म्हणजे काय आहे? तिथे कशा पद्धतीने सेल केले जातात प्रॉडक्ट? म्हणजे स्मॉल क्वांटिटीमध्ये जरी ते अवेलेबल असतील, आपल्याला जनरली माहिती आहे की रिटेलर्सकडे स्मॉल क्वांटिटी म्हणजे जास्त स्टॉक असत नव्हता पूर्वीची जी कंडिशन होती. पण आता रिटेलिंगमध्ये जी ग्रोथ झालेली आहे, त्यानुसार त्यामध्ये कशा पद्धतीने आता एअरपोर्ट रिटेलिंग कसं केलं जातं? तिथे कशा पद्धतीने प्राइसेस ठरवल्या जातात? प्रॉडक्ट्सची अवेलेबिलिटी कशी असते? ह्या गोष्टींचं आपल्याला काय करायचंय, की ह्या ट्रेंड्समध्ये हे नवीन ट्रेंड्स आहेत. म्हणजे रिटेलिंगमध्ये आलेले ग्रीन रिटेलिंग हा पार्ट सुद्धा नवीन आहे. एफ-डी-आयची कन्सेप्ट नवीन आहे. आय-टीची कन्सेप्ट किंवा ग्लोबलायझेशन हे नवीन-नवीन ट्रेंड्स आलेले आहेत ह्या एरियामध्ये. जसं आपण म्हणतो की नाही मार्केटमध्ये एखादा ट्रेंड बदलला आता अगदी कपड्यांमध्ये सुद्धा ट्रेंड येतात, की त्या लेव्हलचेच कपडे त्या टाइपचे घातले, की तुम्ही खूप मॉडर्न आहात असं समजलं जातं. तुम्ही ट्रेंडचा विचार करून तुमचे जे प्रॉडक्ट्स आहेत ते पर्चेस करता. तसं रिटेलिंग हा जो सेक्टर आहे, एरिया आहे, त्यामध्ये सुद्धा असे नवीन ट्रेंड्स येतात. तर त्याचा आपल्याला जनरली फर्स्ट युनिट जो दिलेला आहे, रिटेल मॅनेजमेंट अँड ओव्हरव्ह्यू. तर त्यामध्ये ए पार्ट आपण इथे पाहिला. आता जनरली तुम्हाला सेकंड युनिट आता काय सांगतोय बघा. सेकंड युनिटमध्ये आपण काय स्टडी करणार आहोत? रिटेल कन्झ्युमर अँड रिटेल स्ट्रॅटेजी. यामध्ये रिटेल कन्झ्युमर शॉपर म्हणजे रिटेल शॉपर्स कशा पद्धतीचे त्याचं मीनिंग दिलेलं आहे. त्यावर शॉपर्सवर कुठले फॅक्टर्स इन्फ्लुअन्स करतात. चेंजिंग प्रोफाइल ऑफ रिटेल शॉपर्स म्हणजे जनरली इथे तुम्हाला रिटेल शॉपर्सचा काय केलाय, की डिटेल स्टडी दिलाय. म्हणजे त्याला रिटेल कन्झ्युमर पण म्हणू शकतो आपण. मार्केट रिसर्च ॲज अ टूल फॉर अंडरस्टँडिंग रिटेल मार्केट्स अँड शॉपर्स. ओके. जे मार्केट रिसर्चचे टूल्स आहेत. आता टूल्समध्ये म्हणजे काय, की आपण कुठल्या पद्धतीने मार्केटचा डेटा किंवा इन्फॉर्मेशन काढतो किंवा कसं रिसर्च केला जातो. मग त्यामध्ये कस्टमर रिसर्च असेल किंवा पॉलिटिकल रिसर्च, इकॉनॉमिक रिसर्च म्हणजे तिथलं जे एन्व्हायर्नमेंटल रिसर्च आहे टोटल ओव्हरऑल, की रिटेलिंगमध्ये नक्की काय चालतं. तर त्यासाठी आपल्याला काही टूल्स दिले जातील, की ज्यामुळे आपल्याला रिटेल मार्केटचा स्टडी करायला मिळेल, त्याची इन्फॉर्मेशन मिळेल. ओके. कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट इन रिटेलिंग, सीआरएम. सीआरएम मध्ये कुठल्या कन्सेप्ट स्टडी करायच्या आहेत आपल्याला? तर मीनिंग ऑब्जेक्टिव्हज. ओके. की ह्याचं मेन ऑब्जेक्ट काय आहे? सीआरएम रिटेलमध्ये काय करतं? आलं लक्षात. कुठलीही गोष्ट, कुठलीही नवीन कन्सेप्ट जेव्हा एखाद्या एरियामध्ये काम करते, तर त्याचं बेसिक ऑब्जेक्ट माहिती असणं गरजेचं आहे. तुम्ही जेव्हा बी-एम-एस करताय, तर बी-एम-एस करण्यामागचे तुमचे ऑब्जेक्ट्स काय आहेत? हे कोणी विचारले तर तुम्हाला सांगता यायला हवे. बऱ्याचदा आपल्याला फार बेसिक गोष्टींचा आपण कधी-कधी विचार करत नाही. मग कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट हे रिटेलिंगमध्ये आवश्यक आहे का? त्याचे काय ऑब्जेक्टिव्ह आहेत? कस्टमर रिटेन्शन अप्रोचेस कुठले आहेत? फ्रिक्वेंट शॉपर प्रोग्राम, स्पेशल कस्टमर सर्व्हिसेस, पर्सनलायझेशन, कम्युनिटी या सगळ्या गोष्टींचा इथे रिटेन्शन अप्रोचमध्ये तुम्हाला काय करायचंय? विचार करायचा आहे. आता रिटेल स्ट्रॅटेजीज कुठल्या आहेत? त्यामध्ये मीनिंग आपण स्टडी करणार आहोत. स्टेप्स इन डेव्हलपिंग रिटेल स्ट्रॅटेजी म्हणजे रिटेलिंगच्या ज्या स्ट्रॅटेजीज आहेत अ, किंवा रिटेलची जी चेन आहे, रिटेल व्हॅल्यू चेन, की कशा पद्धतीने ते प्रॉडक्ट्स सप्लाय करतात, डिस्ट्रिब्यूट करतात, फायनल कस्टमर पर्यंत घेऊन जातात. त्याचा आपण इथे ओव्हरव्ह्यू बघणार आहोत. स्टोअर लोकेशन सिलेक्शन त्यामध्ये मीनिंग, टाइप्स ऑफ रिटेल लोकेशन्स, फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग स्टोअर लोकेशन. तुम्ही म्हणाल त्यात काय आहे मॅडम? आपण जिथे राहतो तिथे आपल्याला बिझनेस करायचा असेल तर तिथेही आपण ते शॉप ओपन करू शकतो किंवा रिटेलिंग करू शकतो. हे जरी 100% तुमचं खरं असेल, तरी सुद्धा आपल्याला ह्याचा विचार करायचा आहे, की प्लेस जसं आपण 4 P शिकलो की नाही मार्केटिंगमध्ये,
की प्राइस, प्लेस, प्रोडक्ट प्रमोशन, कुठल्या प्लेसला ते प्रोडक्ट अवेलेबल होतात त्यानुसार त्या प्रोडक्टची एक व्हॅल्यू असते आणि ती व्हॅल्यू डिसाइड झाली की तुम्हाला त्यावरून त्याची प्राइस ठरवता येते. काही पर्टिक्युलर प्रोडक्ट्स आहेत की ते कशा आहेत, स्पेशालिटी स्टोअरलाच अवेलेबल होतात. फार टिपिकल लोकेशन्स आहेत अशा. त्यामुळे त्याची व्हॅल्यू काय होते, इन्क्रीज होते आणि त्यामुळे ते जास्त प्राइसला, एक्सपेन्सिव्ह प्राइसला सेल केले जातात. तर इथे जे लोकेशन आहे, स्टोअर लोकेशन, ते कुठल्या प्लेसला आहे, नियर बाय पॉप्युलेशन किती आहे, कस्टमरला इझिली तिथपर्यंत पोहोचणं शक्य आहे का, किंवा त्या सर्व्हिसेस कस्टमर पर्यंत पोहोचू शकतात का, असेसिबल आहेत का, अफोर्डेबल आहेत का. आपण 4A's सुद्धा स्टडी केलेले आहेत मागच्या वर्षी. जे मार्केटिंगचे स्टुडंट्स आहेत त्यांनी रुरल मार्केटिंग मध्ये हा पार्ट स्टडी केलाय की या पद्धतीने स्टोअर लोकेशन आपल्याला चूज करायचंय. त्याचे टाइप्स त्यांनी दिलेले आहेत रिटेल लोकेशनसाठी, की किती टाइपचे लोकेशन्स अवेलेबल आहेत आणि कुठले फॅक्टर्स त्या स्टोअर लोकेशनवर इम्पॅक्ट करतात. अशा पद्धतीने आपल्याला हा स्टडी इथे कम्प्लीट करायचा. त्यानंतर HRM इन रिटेल, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट तर अपेक्षित आहेच. ते तुम्हाला कळणं खूप गरजेचं आहे. जो काही आपला प्लॅन्स आहेत, जे काही आपल्या पॉलिसीज आहेत रिटेलिंग मध्ये, मार्केटिंग मध्ये, तर यामध्ये त्या इम्प्लिमेंट करताना तुमचा फायनल जो काही हे आहे, प्लॅन जो आहे तो इम्प्लिमेंट करण्यासाठी रिस्पॉन्सिबल फॅक्टर कुठला आहे तुमचा, तुमचा एम्प्लॉई. आणि मग तो एम्प्लॉई कसं मॅनेज त्याला करणार आहात, तो सॅटिस्फाय कसा राहील, त्याला एन्करेज कसं केलं जाईल. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट मध्ये रिक्रुटमेंट आहे, सिलेक्शन आहे, या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला रिटेलिंग मध्ये सुद्धा विचार करायचा आहे. सो इथे तुम्हाला मिनिंग, सिग्निफिकन्स आणि फंक्शन्स या पद्धतीने त्याचं स्टडी करावं लागेल. आता ऑर्गनायझेशनचं स्ट्रक्चर कसं असेल रिटेलिंग मध्ये, स्ट्रक्चर एक असतं की नाही, की त्या पद्धतीने काय केलं जातं की बिझनेस केला जातो, की कशा पद्धतीने ती ऑर्गनायझेशन वर्क करते, त्याचे फंक्शन्स काय आहेत. तर यामध्ये फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग डिझायनिंग ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर, कुठले फॅक्टर्स इम्पॅक्ट करतात हे स्ट्रक्चर तयार करण्यासाठी किंवा त्याचं डिझायनिंग करण्यासाठी. डिझाइन करणं एखादी गोष्ट म्हणजे काय असतं, की त्यामध्ये एक अट्रॅक्टिव्हनेस आणला जातो, एक रचना आहे ती, की ज्यामुळे तुम्हाला परफेक्ट आयडिया मिळते, की हे जे फंक्शन्स आहेत ते कशा पद्धतीने वर्क होणार आहेत. तुमचं परफॉर्मन्स कसा असला पाहिजे, त्याचे रिझल्ट्स कसे येतील, याचा सगळ्या गोष्टींचं एक एस्टिमेट तयार केलं जातं. ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर फॉर स्मॉल स्टोअर्स. आता जर सिंगल स्टोअर असतील तर त्यासाठी ऑर्गनायझेशन कशा पद्धतीचं स्ट्रक्चर तयार करेल. 10x10च्या स्ट्रक्चर मध्ये काही गोष्टी खूप छान आपण काय केलेल्या असतात, मॅनेज केलेल्या असतात. मग तुम्हाला अगदी डिटेलमध्ये जेव्हा जाल ना रिटेलिंगच्या, की तिथला अँबियन्स कसं आहे, वातावरण कसं आहे. काही स्टोअर्स अशा लोकेशनला असतात की बाजूचा जो काही परिसर आहे, एन्व्हायरमेंट आहे, ते एवढं घाणेरडं असतं की तिथे त्या प्लेसला कितीही क्वालिटी प्रोडक्ट्स अवेलेबल असतील तरी सुद्धा कस्टमर तिथे जायला मागत नाही. म्हणजे हे जे काही फॅक्टर्स इम्पॅक्ट करतात स्टोअर लोकेशनवर किंवा त्याचं सिंगल स्ट्रक्चर कसं आहे. आता ऑर्गनायझेशन जेव्हा स्ट्रक्चर डिफाईन करते तेव्हा त्याचं आपल्याला इथे काय करायचं आहे, स्टडी करायचा आहे. इंडिपेंडंट रिटेलर्स अँड रिटेल स्टोअर्स चेन डिपार्टमेंट स्टोअर्स, म्हणजे डिपार्टमेंट स्टोअर्स कसे असतील, त्यामध्ये काय फॅसिलिटीज असतील, इंडिपेंडंट रिटेलर्स आहेत तर त्याचं स्ट्रक्चर कसं असेल, ह्या प्रत्येक गोष्टीचं अगदी बारकाईने म्हणजे कीन ऑब्झर्वेशन जर तुम्ही केलं त्याचं, तर तुम्ही हा बिझनेस सुद्धा अगदी सक्सेसफुली काय करू शकता, इन फ्युचर करू शकता. त्यामुळे ह्याचं HRM कसं, HRM इन रिटेलमध्ये अशा पद्धतीने तुम्हाला एवढे फॅक्टर स्टडी करणं गरजेचं असेल. नेक्स्ट थिंग सांगितले की मर्चंडाइज मॅनेजमेंट अँड प्राइसिंग. आता यामध्ये मर्चंडाइज तुमचं एक्झॅक्टली जे सेलिंग साठीचे जे काही प्रोडक्ट्स आहेत, तर त्याचं मॅनेजमेंट करायचं, प्राइसिंग त्याचं कसं ठरवणार आहात. त्यामध्ये टाइप्स ऑफ मर्चंडाइज, प्रिन्सिपल्स ऑफ मर्चंडायझिंग, मर्चंडाइज प्लॅनिंग, मीनिंग अँड प्रोसेस, मर्चंडाइज कॅटेगरी, मीनिंग, इम्पॉर्टन्स, कंपोनंट्स, त्यासाठी कुठले म्हणजे आता मर्चंडाइजच्या कॅटेगरीज किती आहेत किंवा रोल ऑफ कॅटेगरी कॅप्टन, मर्चंडाइज प्रोक्युरमेंट, सोर्सिंग, मीनिंग, प्रोसेस, सोर्सेस ऑफ फॉर मर्चंडाइज. तर हे मॅनेजमेंटमध्ये जेवढ्या काही गोष्टी येतात की त्याचे टाइप्स असतील, त्याचे इम्पॉर्टन्स असतील, त्याचे प्रिन्सिपल्स असतील,
तर ह्या सगळ्या गोष्टींचा या मॅनेजमेंटमध्ये, मर्चंडाइज मॅनेजमेंटमध्ये विचार केला जाईल. बाईंग फंक्शन्स कुठले आहेत? आता मीनिंग येईल त्यामध्ये, बाईंग सायकल येईल, फॅक्टर्स अफेक्टिंग बाईंग फंक्शन्स, फंक्शन्स ऑफ बाईंग फॉर डिफरंट टाइप्स ऑफ ऑर्गनायझेशन्स, यंग अँड रुबिकॅम्स ब्रँड असेट, व्हॅल्युएटर, इंडिपेंडंट स्टोअर आणि रिटेलचे नॉन स्टोअर रिटेलर. आता यामध्ये जे बाईंगचे फंक्शन्स आहेत, फॅक्टर्स अफेक्टिंग बाईंग फंक्शन्स. आता आपण जशी पीएलसी स्टडी केली की नाही, प्रोडक्ट लाईफ सायकल, तशी बाईंगची एक सायकल आहे. ती आपल्याला यामध्ये स्टडी करायची आणि त्याचे वेगवेगळे फंक्शन्स आपल्याला स्टडी करायचे आहेत इथे. कन्सेप्ट ऑफ लाईफस्टाईल मर्चंडायझिंग, त्यानंतर प्रायव्हेट लेबल, त्याची नीड, इम्पॉर्टन्स. आता इंडियामध्ये प्रायव्हेट लेबल्स इन इंडिया, तर कशा पद्धतीने बिझनेस केला जातो, प्रायव्हेट लेबलिंग कसं केलं जातं, रिटेल प्राइसिंग कशा डिसाईड केल्या जातात, कन्सिडरेशन्स इन सेटिंग रिटेल प्राइसिंग. रिटेलर्स प्राइस कशा ठरवतात, जेव्हा चॅनल आपण ठरवून घेतलेला आहे की मॅन्युफॅक्चरर, होलसेलर, रिटेलर, कधी कधी मध्ये जॉबर असतात, एजंट्स असतात. हा एक काय आहे, एक चेन आहे आणि या चेनच्या थ्रू जेव्हा फायनली तो प्रोडक्ट रिटेलिंग पर्यंत येतो, रिटेलर्स कडे येतो, तेव्हा रिटेलर कशा कुठल्या प्राइसने तो प्रोडक्ट कस्टमरला सेल करतात, फायनल कस्टमरला. तर ह्या कशा म्हणजे कन्सिडरेशन्स इन सेटिंग रिटेल प्राइसिंग, रिटेलर्स कशा पद्धतीने सेट करतात त्या प्रोडक्टच्या प्राइसेस. तर हा पण स्टडी इथे येईल. प्राइसिंग स्ट्रॅटेजीज आहेत काही, जसं की हाय लो प्राइसिंग, म्हणजे की प्रोडक्टची प्राइस किती असली पाहिजे, एव्हरीडे लो प्राइसिंग, त्याचं मिनिंग काय आहे, मार्केट स्किमिंग काय आहे, मार्केट पेनिट्रेशन काय आहे. मला वाटतं ह्या सगळ्या प्राइसिंग स्ट्रॅटेजीज आपण मार्केटिंग मध्ये स्टडी केलेल्या आहेत. की पेनिट्रेशन म्हणजे सुरुवातीला तुम्ही जेव्हा तुमचा प्रोडक्ट न्यू आहे, एंटर करताय, नवीन मार्केटमध्ये त्याची एंट्री केली जाते, तर तुमचा कस्टमर तुम्हाला अवेलेबल करण्यासाठी तुम्ही काय करता, सुरुवातीला त्याची प्राइस खूप कमी ठेवता. त्यामुळे कस्टमर जो आहे बाकी चे जे कॉम्पिटिटर्स आहेत, त्यांचे प्रोडक्ट्स परचेस करणारा कस्टमर आहे, तो तुमच्याकडे डायव्हर्ट होतो. कारण तुम्ही सुरुवातीला कुठली प्राइस ठेवली, लो प्राइसला तो प्रोडक्ट सेल केला. लीडर प्राइसिंग कशा फॉलो केल्या जातात, ऑड प्राइसिंग कशी ठेवली जाते, जसं आपण बघितलं की नाही, 1000 रुपीज प्राइस असेल एखाद्या प्रोडक्टची, तर ती 1000 न ठेवता तुम्ही 999 रुपीज ठेवता. ज्याचा इम्पॅक्ट काय होतो, कस्टमरचा माइंडसेट होतो आणि त्या पद्धतीने सायकॉलॉजीचा इथे वापर केला जातो. कस्टमरची सायकॉलॉजी कशी आहे, सिंगल प्राइसिंग कशा ठरवल्या जातात, मल्टिपल प्राइसिंग कशी असेल, अँकर प्राइसिंग म्हणजे काय आहे. तर या पद्धतीने याचा विचार इथे केला जातो. व्हेरिएबल प्राइसिंग अँड प्राइस डिस्क्रिमिनेशन. आता प्राइस डिस्क्रिमिनेशन म्हणजे काय, की ज्याला आपण म्हणतो ना, भेदभाव करणं एखाद्या गोष्टीमध्ये. आपण एखादा प्रोडक्ट एका कस्टमरला वेगळ्या प्राइसने सेल करतो, दुसऱ्या कस्टमरला दुसऱ्या प्राइसने सेल करतो. याचं रिझन काय आहे? हे डिस्क्रिमिनेशन कशामुळे होतं? तर रेग्युलर कस्टमरसाठी काही वेगळ्या पॉलिसीज आहेत का? न्यू कस्टमरसाठी काही वेगळ्या पॉलिसीज आहेत का? प्राइसिंगच्या स्ट्रॅटेजीज आहेत का? तर ह्याचा इथे विचार केला जाईल. यामध्ये टाइप्स दिलेले आहेत बघा. जसं इंडिव्हिज्युअलाइज व्हेरिएबल प्राइसिंग, फर्स्ट डिग्री प्राइस, त्यामध्ये सेल्फ सिलेक्टेड व्हेरिएबल प्राइसिंग, सेकंड डिग्री प्राइस डिस्क्रिमिनेशन, क्लिअरन्स अँड प्रमोशनल मार्कडाउन्स, कुपन्स, प्राइस बंडलिंग, मल्टिपल युनिट प्राइसिंग. म्हणजे प्राइस ठरवताना टाइप्स कुठले असतील, की तुम्ही ऍट अ टाइम जास्त क्वांटिटी मध्ये प्रोडक्ट घेतला, प्राइस बंडलिंग, तर त्याची प्राइस त्यावर किती डिस्काउंट ठरवला जाईल, किंवा म्हणजे फरक कशामुळे येतो, डिस्क्रिमिनेशन कशामुळे येतं, तर जनरली हे तुम्हाला यामध्ये लक्षात येईल. मल्टिपल युनिट प्राइसिंग, आलं लक्षात, व्हेरिएबल प्राइसिंग बाय मार्केट सेगमेंट, थर्ड डिग्री प्राइस डिस्क्रिमिनेशन. अशा पद्धतीने हे टाइप्स आपल्याला इथे स्टडी करायचे. म्हणजे जनरली मर्चंडाइज मॅनेजमेंट अँड प्राइसिंग, मॅनेजमेंट करायचं त्या मर्चंडाइजचं, प्लस तुम्हाला त्याचे बाईंगचे फंक्शन स्टडी करायचे आणि प्राइसिंग स्ट्रॅटेजीज किंवा त्याचे टाइप स्टडी करायचे. ओके. मॅनेजिंग अँड सस्टेनिंग रिटेल. आता फोर्थ तुमचा जो युनिट आहे, त्यामध्ये तुम्ही बघू शकताय, फोर्थ युनिट मध्ये पहिला पार्ट येतो ए, रिटेल स्टोअर ऑपरेशन्स. मग मिनिंग, रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ स्टोअर मॅनेजर,
5S ऑफ रिटेल ऑपरेशन्स, त्यामध्ये सिस्टीम, स्टँडर्ड, स्टॉक, स्पेस अँड स्टाफ. 5S आपण जसं 4Ps 4A स्टडी केले आतापर्यंत मार्केटिंग मध्ये, रिटेलिंग मध्ये तुम्हाला 5S स्टडी केले की त्या रिटेल ऑपरेशन्स कसे होतात, कशा पद्धतीची ती सिस्टीम आहे, स्टँडर्ड कसं मेंटेन केलं जाईल, स्टॉक कसा अवेलेबल केला जाईल, स्पेस किती दिला जाईल आणि स्टाफ कशा पद्धतीचा असेल. ओव्हरऑल तुम्हाला इथे स्टोअर मॅनेजरच्या ज्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत त्या सुद्धा स्टडी करायच्या. जसं आपण मॅनेजरसाठी फर्स्ट इयरला प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट मध्ये शिकलो की नाही, क्वालिटी कशी असली पाहिजे. मॅनेजर होण्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने तुमच्यामध्ये लायबिलिटी जसं एबल आहात की नाही हे चेक केलं जातं. मग इथे स्टोअर मॅनेजरच्या रिस्पॉन्सिबिलिटीज आपण बघणार आहोत की तो कशा पद्धतीने फंक्शनिंग करेल किंवा वर्क कसं केलं जाईल, त्याचा परफॉर्मन्स कसा असला पाहिजे. स्टोअरचं एक डिझाईन तयार केलं जातं, लेआउट्स तयार केले जातात. यामध्ये काय केलं जातं बघा, स्टोअर डिझाईन, मिनिंग, ऑब्जेक्टिव्ह, प्रिन्सिपल्स, एलिमेंट्स, एक्सटेरियर अँड इंटेरियर स्टोअर डिझाईन, स्टोअर ॲटमॉस्फेरिक्स अँड ऑस्थेटिक्स. मी तुम्हाला आधीच सांगितलं की नाही की जेव्हा त्या स्टोअरचा, त्या लोकेशनचा आपण विचार करतो तेव्हा त्याचं डिझायनिंग आपल्याला करावं लागेल. डिझायनिंगचा इम्पॅक्ट काय होतो की फर्स्टली जेव्हा कस्टमर तुमच्या शॉपवर येतो व्हिजिटसाठी किंवा विंडो शॉपिंग जेव्हा कस्टमर करतात तेव्हा त्याचा एक लुक ज्याला म्हणतो आपण, तो असा असला पाहिजे की त्यामुळे कस्टमर अट्रॅक्ट होईल. त्याचं ऍटमॉस्फेरिक किंवा अस्थेटिक्स म्हणजे त्या एक्झॅक्टली तिथलं वातावरण निर्मिती ज्याला म्हणतो. जसं मी तुम्हाला सांगितलं की मागच्या मार्केटिंगच्या बऱ्याच लेक्चर्स मध्ये आपलं ह्या गोष्टीवरून डिस्कशन झालंय की स्टोअर मध्ये एंटर झाल्यानंतर तिथे तुम्ही फील कसं करताय ऍज अ कस्टमर. बऱ्याच ठिकाणी उभं राहण्यासाठी जागा राहत नाही स्टोअर मध्ये, की स्टोअर एवढं डेकोरेट केलेलं असतं पण तिथे आपण कम्फर्टेबली उभं राहून ते प्रोडक्ट्स किंवा त्यांची जी अरेंजमेंट आहे ती पाहू शकत नाही. 2 कस्टमर एंटर झाले ऍट अ टाइम तर आपण कम्फर्ट फील करत नाही. म्हणजे तिथलं वातावरणाचा एकंदरीत अंदाज कसा येतो की एकदा फिलिंग तुमची बेकार झाली की पुढे तुम्ही काही बघण्याच्या मूड मध्ये राहत नाही. वातावरणामध्ये काही म्युझिक्स लावलेले असतात, त्या म्हणजे अगदी मंद आवाजामध्ये, कर्कश आवाजामध्ये म्युझिक असेल तरी ते वातावरण खराब होतं. त्या ज्याला आपण एम्बियन्स म्हणतो तर तो कसा आहे, तर हे सगळं डिझाईनचा पार्ट आहे स्टोअर डिझाईनचा. ते स्टोअर लेआउट्स तयार केले जातील, त्याचे मिनिंग, टाइप्स, ग्रिड, रेस ट्रॅक, फ्री फॉर्म म्हणजे एक स्ट्रक्चर तुम्हाला दिले, डायग्राम दिलेले आहेत त्यामध्ये की ग्रिड स्ट्रक्चर मध्ये कस्टमर कुठल्या याने डोअरने एंटर करेल, कुठल्या डोअरने तो एक्झिट करेल, कॅश काउंटर कुठं असलं पाहिजे ज्यामुळे कस्टमरला तिथे शॉपिंग करणं कम्फर्ट फील होईल. फ्री फॉर्म मध्ये अरेंजमेंट कशी आहे, प्रोडक्ट्स कशा पद्धतीने त्याचा डिस्प्ले केला जातो. तर हे सगळं काय आहे तुमचं स्टोअर लेआउटचं टाइप्स आहेत. त्यामध्ये तुम्हाला हे 3 टाइप स्टडी करायचे, ग्रिड लेआउट, रेस्ट्रॅक लेआउट, फ्री फॉर्म लेआउट. ओके. सायनेज आणि ग्राफिक्स असे 2 पार्ट्स दिले. त्यामध्ये मिनिंग, सिग्निफिकन्स, कन्सेप्ट ऑफ डिजिटल सायनेज. तर अशा पद्धतीने हे ग्राफ्स तयार केले जातात. ओके. तर त्यानंतर फीचर एरियाज म्हणजे यामध्ये मिनिंग, टाइप्स, त्यामध्ये विंडोज, एंट्रन्स, फ्री स्टँडिंग डिस्प्ले, एंड कॅप्स, प्रमोशनल एस्ले, वॉल्स, ड्रेसिंग रूम, कॅश रॅप्स. तर ह्या सगळ्या गोष्टींचा डिझायनिंग करतो म्हणजे काय की प्रत्येक एका गोष्टीची प्रोव्हिजन कशी असली पाहिजे त्या स्टोअर मध्ये, त्या स्टोअरचं लोकेशन कुठलं आहे, तिथलं ऍटमॉस्फिअर कसं आहे, त्यामध्ये तुमचा लेआउट कसे असले पाहिजे, त्यामध्ये डिस्प्ले कसा केला जाईल, त्यामध्ये एसलेस कशा पद्धती, प्रमोशनल एसलेस कशा पद्धतीचे असतील, फीचर्स म्हणजे आपण फीचर्स मध्ये बघतो ड्रेसिंग रूम असेल का, नसेल तर काय प्रॉब्लेम फेस करावे लागू शकतात. ह्या सगळ्या गोष्टींचा इथे स्टोअर डिझाईन मध्ये विचार केला जातो. ओके. व्हिज्युअल मर्चंडायझिंग अँड डिस्प्ले यामध्ये मिनिंग, सिग्निफिकन्स, टूल्स यूज फॉर व्हिज्युअल मर्चंडायझिंग. आता कन्सेप्ट ऑफ प्लॅनोग्राम त्यामध्ये डिस्प्ले, मिनिंग, मेथड्स ऑफ डिस्प्ले, एरर्स इन क्रिएटिंग डिस्प्ले.
म्हणजे इथे डिस्प्ले कसा करायचा किंवा डिस्प्लेसाठी कुठल्या एरर्स येतात. व्हिज्युअल मर्चंडायझिंग अँड डिस्प्ले म्हणजे काय? की एक्झॅक्टली तुम्ही कशा पद्धतीने त्याचं व्हिज्युअलायझेशन कसं केलं जातं, की जेव्हा कस्टमर त्या स्टोअरकडे त्या ज्या लोकेशनला तुमचं स्टोअर आहे, तुम्ही जे काही मर्चंडाइज तिथे ठेवलेले आहेत सेलिंगसाठी, त्याकडे बघण्याचा तुमचा जो अप्रोच आहे तो ॲज अ कस्टमर म्हणून कसा असेल, ते कशावर डिपेंड करतं, की तुम्ही ते कशा पद्धतीने डिस्प्ले केलेलं आहे. बऱ्याचदा काय होतं, की आपल्या काही गोष्टी क्वालिटी प्रॉडक्ट्स आपल्याकडे असतात, पण प्रॉपर आपल्याला ते डिस्प्ले न करता आल्यामुळे कस्टमरचं अटेन्शन आपल्या त्या स्टोअरकडे येत नाही. जसं की बघा बऱ्याचशा स्टोअरमध्ये अरेंजमेंट अशी असते, की सहज तुम्ही रस्त्यातून जाता-जाता सुद्धा त्या स्टोअरकडे झटकन लक्ष जातं. तिथे येणारा मंद असा म्युझिकचा आवाज, सुगंध, त्यामध्ये असणारे प्रॉडक्ट्सची अरेंजमेंट किंवा बाहेरचा जो डिस्प्ले आहे, तो असा असतो, की आपण नकळतपणे तिकडे एकदा जाऊन बघण्याचा प्रयत्न करतो. तर ती क्युरिओसिटी वाढते. तर त्यासाठी त्यांनी तो डिस्प्ले, व्हिज्युअल मर्चंडायझिंग एंड डिस्प्ले तर ह्याचा अभ्यास इथे केलेला आहे. त्यामध्ये काही मेथड्स आहेत डिस्प्लेच्या, की कशा पद्धतीने तो डिस्प्ले असला पाहिजे. तर डी पार्टमध्ये आपल्याला मॉल मॅनेजमेंट स्टडी करायचंय. ओके. आता यामध्ये मीनिंग अँड कंपोनंट्स, पोझिशनिंग, झोनिंग, प्रमोशन अँड मार्केटिंग, फॅसिलिटी मॅनेजमेंट, फायनान्स मॅनेजमेंट. म्हणजे कंपोनंट्स कुठले आहेत? मॉल मॅनेजमेंट करताना काय-काय म्हणजे आता त्याची पोझिशन कशी आहे? प्रमोशन्स कसे दिले जातील? म्हणजे एक प्रकारे मॉलचं मॅनेजमेंट करताना आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा इथे कंपोनंट्सचा विचार करायचा आहे. फायनान्स मॅनेजमेंट, मॅनेजमेंट करायचं म्हणजे त्यामध्ये एव्हरीथिंग म्हणजे सगळ्याच गोष्टी आल्या. लीगल अँड एथिकल अस्पेक्ट्स ऑफ रिटेलिंग. म्हणजे एथिक्स हे ऑल सगळ्या गोष्टींमध्ये असणं खूप गरजेचं आहे. लीगल अस्पेक्ट्स असणं गरजेचं आहे. काही ठिकाणी लायसन्स लागतात, की तुम्ही स्टोअर ओपन करताय. मग जर नवीन स्टोअर तुम्ही स्टार्ट करताय, परमिशन रिक्वायर्ड टू स्टार्ट रिटेल स्टोअर इन इंडिया. ते लायसन्स कसे मिळवले जातात? विदाऊट लायसन तुम्ही बिझनेस करताय म्हणजे तुम्ही लीगल रूल्स फॉलो करत नाही आहात. इथिकल मॅनर्स तुमच्याकडे नाहीत. एथिकल इश्यूज कुठले आहेत रिटेलिंगमध्ये किंवा करियर ऑप्शन्स कुठले आहेत रिटेलिंगमध्ये? कशा पद्धतीने तुम्ही रिटेलिंगचा अभ्यास केल्यानंतर करियर चूज करू शकता? हे मार्केटिंग हे फक्त पुस्तकी नॉलेज नाही तुमच्यासाठी. ॲक्चुअलमध्ये जेव्हा तुम्ही फ्युचरमध्ये जॉब सर्च कराल किंवा तुमचं करियर चूज करणार असाल, तर कुठले-कुठले असे ऑप्शन्स आहेत, की ज्यामध्ये तुम्ही रिटेलिंगमध्ये जॉब अपॉर्च्युनिटीज तुम्हाला असणार आहेत. ह्याचा ओव्हरऑल इथे स्टडी केला जाईल. म्हणजे जनरली तुम्हाला या सिलेबसच्या ओव्हरव्ह्यू वरून एक आयडिया म्हणजे 4 युनिट जे आपण आज डिस्कस केले, त्यावरून एक तुम्हाला आयडिया मिळाली असेल, की हा जो सब्जेक्ट आहे, हा स्टडी केल्यानंतर माझ्याकडे कुठल्या पद्धतीचं नॉलेज येणार आहे किंवा मला मार्केटिंगचा हा एक नवीन सेक्शन, नवीन पार्ट मला काय होणार आहे, समजणार आहे. तर यामध्ये आपण आता ॲक्चुअली जो फर्स्ट युनिट आहे, रिटेल मॅनेजमेंट अँड ओव्हरव्ह्यू तर याचा आपण सुरुवात करणार आहोत फर्स्ट युनिटला. फर्स्ट युनिटमध्ये आपण सुरुवातीला रिटेलिंग म्हणजे काय? किंवा रिटेल हा वर्ड कुठून आलेला आहे? याबद्दल थोडंसं फर्स्ट लेक्चरला डिस्कशन करूया. यामध्ये तुम्ही बघू शकता रिटेल, रिटेलर अँड रिटेलिंग. रिटेल इज द एंड or final stage of the economic activity. Retail means the sale of goods in small quantities directly to the end users or consumers. इथे काय केलं जातं रिटेलिंग मध्ये सेल केले जातात गुड्स स्मॉल क्वांटिटीज मध्ये डायरेक्टली टू द एंड युजर्स म्हणजे जे काही फायनल कस्टमर आहे तुमचा त्यांना स्मॉल क्वांटिटीमध्ये प्रोडक्ट्स अवेलेबल केले जातात. Retail basically involves the process of selling consumer goods or services to customers through multiple channels of distribution to earn a profit. म्हणजे काय केलं जातं की रिटेलिंग मध्ये जे काही सेलिंग केलं जातं गुड्स किंवा सर्व्हिसेसचं ते ते कशा पद्धतीने केलं जातं मल्टिपल चॅनल्स त्यासाठी यूज केले जातात म्हणजे एकापेक्षा अधिक चॅनल्स आहेत की ज्याच्या थ्रू तुम्ही ते डिस्ट्रीब्युशन करता आणि अर्न करता प्रॉफिट. ओके. सो द वर्ड रिटेल कम्स फ्रॉम द ओल्ड फ्रेंच वर्ड रिटेलियर. फ्रेंच वर्ड आहे हा रिटेलियर. त्यापासून हा जो रिटेल वर्ड आहे. तुम्ही म्हणाल रिटेल कशामुळे म्हणायचं मॅडम जर प्रोडक्ट सेल करतो. तर हा जो मेन वर्ड आहे तो फ्रेंच वर्ड आहे रिटेलियर. अगदी तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह ओरिएंटेड जरी एक्झाम झाली
तरी अशा बेसिक लेवलचे पण क्वेश्चन्स कधी कधी येतात. ऑप्शन्स दिले जातात, 4 ऑप्शन देतात की रिटेलियर वर्ड कुठून आलाय, मग त्यामध्ये ग्रीक वर्ड, फ्रेंच वर्ड. तर हे मुद्दा म्हणून मी इथे का फोकस केला की तुमची एक्झाम कुठल्याही पद्धतीने हो, पण तुम्हाला नॉलेज असलं पाहिजे. म्हणून बेसिक आपण हा जो पार्ट आहे त्याच्यावर पहिल्यांदा सुरुवातीला फोकस करणार आहोत. विच मीन्स टू कट ऑफ और टू ब्रेक अ बल्क. ह्या जे फ्रेंच वर्ड आहे रिटेलियर, त्याचं मिनिंग त्यांनी दिलंय टू कट ऑफ, टू ब्रेक अ बल्क. म्हणजे ब्रेक बल्क करणं म्हणजे काय, की जी बिग क्वांटिटी आहे त्याचं डिस्ट्रीब्युशन स्मॉल स्मॉल क्वांटिटी मध्ये डिवाइड करणं त्या गोष्टी. आता होलसेलर आहे, होलसेलर कडून वेगवेगळे रिटेलर्स काय करतील, स्मॉल क्वांटिटी मध्ये ते प्रोडक्ट्स अवेलेबल करतील आणि नंतर त्याचं डिस्ट्रीब्युशन फायनल कस्टमर पर्यंत केलं जाईल. म्हणजे इथे कट ऑफ होतो आणि तो बल्क काय केला जातो, ब्रेक केला जातो. सो देअरफॉर द रिटेलर मे बी डिफाइंड ॲज अ डीलर or trader who sell goods in a small quantities. In commerce, retailer buys goods or products in large quantities from manufacturers or importers, either directly or through a wholesaler, and then sells smaller quantities to the end user. तेच पुन्हा तुम्हाला दिलं. Demand is identified and then satisfied through a supply chain. डिमांड काय केली जाते, पाहिली जाते, आयडेंटिफाय करतात ते मार्केटमध्ये कुठल्या प्रोडक्टची डिमांड आहे, त्या पद्धतीने ते काय करतात, त्या कस्टमरला सॅटिस्फाय करण्यासाठी सप्लाय चेनचा वापर करतात. सो द मार्केटर्स सी द प्रोसेस ऑफ रिटेलिंग ॲज अ नेसेसरी पार्ट ऑफ देअर ओव्हरऑल डिस्ट्रीब्युशन स्ट्रॅटेजी. अँड the term retailer is also applied where a service provider services the needs of a large number of individuals as a public utility like electric power. आता यामध्ये फिलिप कोटलार काय सांगतात, तुम्ही फिलिप कोटलारला खूप जास्त ओळखता म्हणून आपण तो पॅराग्राफ बघूया की मिनिंग मध्ये मॅक्झिमम तुम्हाला एक पॅराग्राफ काढायचा आहे. त्यामध्ये फिलिप कोटलारच्या मते ही रिटेलिंग मध्ये काय केलं जातं एक्झॅक्टली. तर retailing includes all the activities involved in selling goods or services to the final consumers for personal non-business use. And retailer or retail store is any business enterprise whose sale volume comes primarily from retailing. Any organization selling to final consumer, whether it is a manufacturer, wholesaler or retailer, is doing retailing. It does not matter how the goods services are sold, by person, mail, telephone, vending machine or internet, or where they are sold in a store, on the street or in the consumer home. म्हणजे फिलिप कोटलरच्या मते ज्या काही सेलिंगच्या ऍक्टिव्हिटी केल्या जातात त्या कशा असल्या पाहिजेत, कन्झ्युमर्स फॉर पर्सनल अँड नॉन बिझनेस यूज. म्हणजे मग त्यामध्ये तुम्ही कुठल्या पद्धतीने ते गुड्स किंवा सर्व्हिसेस सेल करता, तर त्यामध्ये त्यांनी दिले की बाय पर्सन, पर्सनच्या थ्रू दिले जातील, मेल केला जाईल एखादा, टेलिफोनच्या थ्रू तुम्ही करू शकता. म्हणजे ती गोष्ट मॅटर करत नाही फिलिप कोटलरच्या मते. नॉन बिझनेस यूज म्हणजे काय, की इथे कुठलाही चॅनल तुम्ही वापरू शकता. वेंडिंग मशीन्स लावले जातात, जसं तुम्हाला माहितीये की पब्लिक प्लेस जे आहे, बस स्टँड आहे, एअरपोर्ट आहे, तर अशा ठिकाणी तुमच्या त्या मशीनचा म्हणजे आयटीचा कसा वापर केला जातो इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा रिटेलिंग मध्ये, तर वेंडिंग मशीन्सच्या थ्रू तुम्ही डायरेक्टली काय करू शकता, स्मॉल क्वांटिटी मध्ये ते प्रोडक्ट्स अवेलेबल करू शकता तुमच्या फायनल कस्टमरला. इंटरनेटचे जे चॅनल्स आहेत, मीडियाचा कसा वापर केला जातो सर्व्हिस प्रोव्हाइड करण्यासाठी, किंवा कधी कधी ते सेलिंग स्टोअर मध्ये केलं जातं, स्ट्रीटवर केलं जातं, किंवा कस्टमरला डायरेक्ट होम डिलिव्हरी दिली जाते. तर फिलिप कोटलरच्या मते ह्या ऍक्टिव्हिटीज अशा पद्धतीने केल्या जातात. ओके, सो इथे रिटेल मॅनेजमेंट कसं केलं जातं त्यामध्ये दिलं, इट इज अ प्रोसेस ऑफ प्रमोटिंग ग्रेटर सेल्स अँड कस्टमर सॅटिस्फॅक्शन बाय गेनिंग अ बेटर अंडरस्टँडिंग ऑफ कंझ्युमर ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस बाय अ कंपनी. रिटेल मॅनेजमेंट ही कशी प्रोसेस आहे की प्रमोट करते, सेल्स ग्रेटर करते किंवा कस्टमर सॅटिस्फॅक्शन बाय गेनिंग. तिथे काय केलं जातं पहिल्यांदा की अंडरस्टँड केल्या जातात कस्टमरच्या नीड्स काय आहेत, कस्टमरचे गुड सर्व्हिसेस कस्टमरसाठी कुठले प्रोडक्ट प्रोड्यूस केले जातात कंपनीच्या थ्रू,
आणि त्या पद्धतीने ते काय करतात, त्याचं मॅनेजमेंट करतात. इथे दिला इट इन्क्लुड्स द व्हेरियस प्रोसेसेस विच हेल्प द कस्टमर टू प्रोक्यूर द डिझायर्ड मर्चेंडाइज फ्रॉम द रिटेल स्टोर फॉर देअर एंड यूज. And it is an art at it requires a number of management tools for complete end user satisfaction. म्हणजे रिटेल मॅनेजमेंट करताना भरपूर सारे टूल्स आहेत. ही एक आर्ट आहे असं सांगितलंय. रिटेल मॅनेजमेंट करणं म्हणजे काय, हे स्किल आहे तुमच्यामध्ये असणार, एक आर्ट आहे, कला आहे, की ज्यामुळे तुम्ही काय करता की फायनल कस्टमरला सॅटिस्फाय करण्यासाठी वेगवेगळे मॅनेजमेंटचे टूल्स वापरले जातात यामध्ये रिटेलिंग मध्ये. Retail management involves bringing the ultimate user to the main producer through a series of stages where retailing is the last one. म्हणजे अशा पद्धतीने ते मॅनेजमेंटचा इथे विचार केला जातो. याचं जे सिग्निफिकन्स दिलेले आहेत रिटेलिंगचे ते आपण पुढच्या लेक्चरला बघूया. जस्ट मी तुम्हाला मिनिंग डिस्कस केलं कारण आज सिलेबस बघणं खूप गरजेचं होतं. आपला हा पहिला लेक्चर असल्या कारणाने मी तुम्हाला सिलेबस पूर्ण सांगितलाय. मिनिंग आणि त्याचं मॅनेजमेंट जे आहे, त्याचा वर्ड रिटेलियर कुठून आला याबद्दल आपण थोडासा ओव्हरव्ह्यू घेतला. पुढच्या लेक्चरला एक्झॅक्टली आपण सिग्निफिकन्स ऑफ रिटेल स्टडी करूया. सो आजच्यासाठी इथेच थांबूया. थँक्यू सो मच.